Hello friends, for standard 7th we are going to learn topic number 7, motion, force and work. In first lecture we have learned information about distance, displacement, speed, velocity, difference of the speed and the velocity, unit of the speed and velocity. In this lecture we are going to learn about acceleration. What is meant by acceleration? ॲक्सलरेशन मीन्स त्वरण. हे कशा प्रकारे घडून येतं हे आपण पाहणार आहोत. इन प्रिव्हियस एक्झाम्पल, ट्रक कव्हर्ड द डिस्टन्स ए बी ॲट वेलॉसिटी ऑफ 60 किलोमीटर पर आवर, बी सी ॲट 30 किलोमीटर पर आवर अँड सी डी 40 किलोमीटर पर आवर. इट मीन्स दॅट velocity of the distance CD is greater than the velocity of the distance BC. म्हणजे ट्रकने ए बी अंतर 60 किलोमीटर प्रति तास वेगाने केलं, बी सी अंतर 30 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि सी डी अंतर हे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने केलेलं आहे. म्हणजेच बी सी अंतरासाठीच्या वेगापेक्षा सी डी अंतरासाठीचा वेग हा जास्त आहे. फ्रॉम द नंबर ऑफ सेकंड रिक्वायर्ड फॉर दिस चेंज इन व्हेलॉसिटी टू टेक प्लेस, द चेंज इन व्हेलॉसिटी पर सेकंड कॅन बी deduced. This is called acceleration. Change in velocity per second can be deduced. यावरून प्रति सेकंदात होणारा वेगातील बदल काढता येतो. प्रति सेकंदामध्ये होणारा बदल काढता येतो, यालाच त्वरण असे म्हणतात. Acceleration. What is the cause of acceleration? Velocity is the cause of acceleration. It depends upon velocity. You know that truck driver increases or decreases the velocity of the truck by means of the accelerator. Accelerator म्हणजे त्वरकाचा वापर करून ट्रक ड्रायव्हर ट्रकचा वेग कमी किंवा जास्त करू शकतात. You might have seen a toy car that runs on a clockwork spring. When it is released on the flat floor, after winding up the spring, it goes in a straight line. जेव्हा एखाद्या सपाट जमिनीवर चावी देऊन आपण सोडतो, स्प्रिंगवर चालणारी खेळणी आहेत, मग तेव्हा काय होतं, एका बाजूने धक्का दिल्यास ती पुढं जाते आणि it goes in a straight line. However, when it is hit one side, it changes direction and keeps going on. जर आपण तिला एका बाजूने धक्का दिला तर ती भिंतीला धडकल्यास थांबते आणि पुन्हा तिच्या वेगाने ती चालू होते. It changes direction and keeps going. If it's colliding into a wall, it stops. It means its velocity changes. जर ती भिंतीवर आदळली तर काय होतं, तिची गती कमी होते, velocity चेंज होते. How did this change takes place? It happens because car come into contact with something external to do. म्हणजे बाहेरील कशाशी तरी संपर्क आल्यामुळे ही कार तिचा वेग कमी जास्त होतो. On a football ground, how does the direction of the ball moving in a straight line change? We see that some player changes its direction by kicking it. ग्राउंडवरती सुद्धा मुलं खेळतात तेव्हा बॉलची दिशा कशी बदलते, तर मुलं पायाने त्याची दिशा बदलवतात. When its direction changes, the velocity of the ball changes. आपण बॉलची दिशा बदलताना पाहतो, दिशा बदलल्यामुळे चेंडूचा वेग सुद्धा बदलतो. दॅट इज इट से ॲक्सलरेशन टेक्स प्लेस. म्हणजे तिथं त्वरण घडून आलं. म्हणजे इंटरॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट ॲक्सलरेशन इज कॉल्ड अ फोर्स. इंटरॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट interaction that brings about acceleration is called a force. फोर्सची डेफिनेशन नेहमी विचारली जाते. व्हॉट इज मीन बाय फोर्स? इंटरॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट acceleration is called a force.
फोर्स ॲक्ट्स ऑन अ बॉडी. फोर्स म्हणजे बल हे वस्तूवर कार्य करत असते. द युनिट ऑफ ॲक्सलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. सी हिअर, युनिट ऑफ ॲक्सलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हेरीफाय दिस म्हणजे हे आपण पडताळून पाहायचं आहे. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे ॲक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम टेकन फॉर दी चेंज. ॲक्सलरेशन मीन्स चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम टेकन फॉर दी चेंज. व्हेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड आणि टाईमचं युनिट आहे मीटर पर सेकंड आणि टाईमचं युनिट आहे सेकंद. Therefore, unit of acceleration is meter per second into 1 upon s. Meter per second into 1 upon s. And it makes as it is meter per second square. Take a glass marble and let it roll on a big smooth tabletop. After some time its velocity will decrease and it will stop. आपण एका काचेच्या गुळगुळीत पृष्ठभागावर जर गोट्या ठेवल्या तर त्या काय होतात, घरंगळत जातात आणि काही वेळानंतर त्यांचा वेग मंदावलेला आपल्याला दिसतो. On a carom board too, the carom coin pushed by a striker will move forward some distance and then come to a stop. कॅरम बोर्डवर सुद्धा बघा, स्ट्रायकरने जर आपण सोंगटी ढकलली तर ती पुढे जाते आणि काही अंतरावर पुढे जाऊन ती थांबते. आता पुढे बघूया. If the coin is pushed after applying talcum powder on a carom board, it will keep moving for a long time and then come to a stop. म्हणजे जर कॅरम बोर्डवर आपण पावडर टाकली तर काय होतंय, सोंगटी लांबपर्यंत पुढे जाते आणि थांबते. Why this occur? हे असं का घडतं? Because when we reduce the friction, जेव्हा आपण त्यांचं फ्रिक्शन कमी करतो, decreases. When we decreases the friction between carom board and coin, it will go for a long time. The velocity of coin decreases due to the force of friction. घर्षण कमी केलेलं आहे. And coin stop. If the friction between the carom board and the coin is reduced, the coin keeps moving for a longer time. It would mean that if no force of friction is acting on a moving body, no force of friction is acting on a moving body, म्हणजे एखाद्या गतिमान वस्तूवर कोणतेही घर्षण बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत राहते. इट विल कीप ऑन मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. इफ no one force of friction is acting on a moving body, it will keep moving with a constant velocity. म्हणजे कोणतेही एखाद्या गतिमान वस्तूवर घर्षण बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत राहते. सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन वॉज फर्स्ट स्टडी फोर्स अँड रिझल्टिंग ॲक्सलरेशन. बल आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणासंबंधीचा अभ्यास सुरुवातीला आयझॅक न्यूटन यांनी केला. अँड ही पुट फोर्थ न्यूटन्स फर्स्ट लॉ. इफ no force is acting on a body, see here, if
no force is acting on a body, its velocity does not change. That is, body does not accelerate. In other words, if a body is stationary, it will remain stationary. If it is a motion, it will continue moving in a same velocity and same direction. म्हणजे एखाद्या वस्तूवर जर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही, अर्थात त्या वस्तूमध्ये त्वरण घडून येत नाही. बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिरच राहील, तिला गती असेल तर ती वेगाने आणि त्याच दिशेने सतत पुढे जात राहील. You have learned what is meant by force. The interaction that brings about acceleration is called a force. Suppose you place 1 kilogram standard weight on a surface with no friction and pull it with an acceleration 1 meter per second square. Force applied is called 1 Newton. समजा आपण 1 किलोग्रॅमचे प्रमाण घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर ठेवले तर ते 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर इतक्या त्वरणाने ओढले तर त्यासाठी लावलेले बलसुद्धा किती लागेल? 1 न्यूटन लागेल. प्लेस अ वेट ऑफ 1 किलोग्रॅम ऑन अ स्मूथ वुडन टेबल. प्लेस अ वेट ऑफ 1 kilogram on a smooth wooden table. Pull it 1 kilogram weight with an acceleration of 1 meter per second square. Again pull it with an acceleration of 2 meter per second square. It means that now you have applied force 2 Newton. You will have to take many trials for this experiment. जर आपण एखाद्या गुळगुळीत पृष्ठभागावर 1 किलोग्रॅमचे वजन ठेवलं आणि टेबलावर थोडीशी पावडर टाकून ठेवली तर 1 किलोग्रॅमचे वजन 1 मीटर पर सेकंद एवढ्या त्वरणाने ओढले आणि पुन्हा 2 मीटर पर सेकंद एवढ्या स्क्वेअर एवढ्या त्वरणाने ओढले, म्हणजे आता त्याला आपण 2 न्यूटन इतके बल लावले असे आपल्याला म्हणावे लागते. फोर्स इज मेजर्ड बाय द ॲक्सलरेशन that it produced. Force is measured by acceleration that it produced. बल हे त्याने निर्माण केलेल्या त्वरणाने मोजले जाते. We have learnt about relationship between displacement of the body resulting from the force applied on it and work done. We have also learnt about work energy relationship, that ability to do work is called energy. In previous year we have learnt about what is meant by energy. Ability to do work is called energy. म्हणजे कार्य करण्याच्या क्षमतेलाच आपण ऊर्जा म्हणतो. ॲबिलिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क. फोर्स, बल, विस्थापन आणि कार्य कसे घडून येते ते पाहूया. शेजारच्या इथं प्रयोग दाखवलेला आहे पुलीचा. इन द फिगर अलॉंग साईड अ स्ट्रिंग अटॅच्ड टू अ वुडन ब्लॉक ऑन अ टेबल. वुडन ब्लॉक ऑन अ टेबल इज पास्ड ओव्हर ए पुली अँड टाईड टू अ वेट. वजन बांधलेलं आहे. On applying a sufficient weight, the block will be seen to move. On applying sufficient weight, block will be seen to move. पुरेसं वजन लावल्यानंतर आपल्याला तो ठोकळा पुढे सरकताना दिसेल. Which force is being applied here? How can this force be increased? What will happen on applying more force? When we say that work is done by applied force. फोर्स अप्लाय केल्याशिवाय वर्क घडून येत नाही. इफ द ब्लॉक मूव्स फॉरवर्ड
we can say that it has been displaced. If the block moves forward, we say that displacement. If the block moves forward, we say that it has been displaced. म्हणजे त्याचं ठोकळ्याचं विस्थापन झालं असं आपण म्हणतो ड्यू टू डिस्प्लेसमेंट. वी से दॅट फोर्स हॅज डन सम वर्क. बलाने काहीतरी कार्य केलं असं आपण म्हणतो जेव्हा विस्थापन झालं तेव्हा. कॅन वी मेजर दिस वर्क? वी नो दॅट वर्क डन डिपेंड अपॉन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. We know that work depend upon force and displacement. फॉर्म्युला तयार करण्यासाठी आवश्यक आहे. We know that work depend upon force and displacement. कार्य हे बल व विस्थापनावर अवलंबून असते. The following formula expresses the relationship between work, force and displacement. Work, W means work done by the force. Force F, displacement S. Therefore, here is the formula. Force means work. W is equal to F into S. In SI system, the unit of work is joule. हे सगळं महत्त्वाचं आहे, व्यवस्थित ऐकून घ्या. आता हा शेवटचा पॉईंट. इन SI unit work system, unit of work is joule, while unit of force is Newton. Unit of force is Newton and unit of displacement is meter. In CGS unit, work is erg. In SI system, unit of work is joule, unit of force is Newton and unit of displacement is meter. In SI system, unit of work is erg. SI system मध्ये erg असं म्हटलेलं आहे. If a force of 1 Newton parallel to the surface of the table is applied to a wooden block on the table and the block is displaced by 1 meter, then it can be said that force has done 1 joule of work. Force has done 1 joule of work. In this example, the displacement is in the direction of the force. जे टेबलावरील लाकडी ठोकळ्याला टेबलाच्या पृष्ठभागाशी समांतर असे 1 न्यूटन बल लावले आणि 1 मीटर इतके ठोकळ्याचे जर विस्थापन घडून आले तर 1 जूल कार्य केले असं म्हटलं जातं. आणि या उदाहरणामध्ये झालेले जे विस्थापन आहे हे बलाच्या दिशेनं झालेलं विस्थापन आहे असंही म्हणतो. आज आपण फोर्स, डिस्प्लेसमेंट आणि वर्क याच्यावरून वर्कचा फॉर्म्युला शिकलेलो आहोत. वर्कचं युनिट पाहिलेलं आहे आणि आता ह्या फॉर्म्युल्या आधारे आपल्याला काही एक्झाम्पल सोडवायचे आहेत. प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल मी तुम्हाला 1-2 समजून देईल. नंतर तुम्ही स्वतः काही उदाहरणं सोडवायची आहेत आणि अशा प्रकारे आपला हा 7वा टॉपिक संपलेला आहे. ॲक्सलरेशन, फोर्स अँड ॲक्सलरेशन, फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क. पुन्हा वाचा आणि व्यवस्थित समजून घ्या. धन्यवाद.